तर मित्रांनो, आजचा ब्लॉग जो आहे तो मराठीमध्ये स्टार्ट केला आपण, कारण जर आज काहीतरी स्पेशल म्हणून काहीतरी आपल्या चॅनलवरती आलेलं आहे. तरी घरी कोणीच नसल्यामुळे आज मी आणि माझी वाईफ आम्ही दोघंच घरी आहोत. आणि बघू शकता तुम्ही, आणि आमची बब्बी पण आता सध्या नाहीये, ती आहे आता आमच्या शेजारी. ते तिला घेऊन गेलेत तिकडे, ते झोपली होती तिथे. मग ठीक आहे म्हटलं, आता मग तुझ्या वगैरे काम करत होती, तिचं देवपूजा वगैरे झाली, कपडे वगैरे धुवायला गेली आता ती वरती. आता मी एकटाच बसले वरती. आता कामावर पती जायचं होतं, तो पण म्हटलं आपला काहीतरी आता युट्यूब चॅनलवरती खूप झाले व्हिडिओ नाही आले. किचनवरती आहे तसाच राडा आहे, बघू शकता. भाजीचं वगैरे सगळं तसंच ठेवलं इथं, आणि देवपूजा केलेली आहे. हे काय मला पटलं नाही, घर स्वच्छ मग देवपूजा असं असतं, पण झाडू वगैरे फरशी वगैरे पुसून किचन तसंच ठेवलंय त्यांनी. हे काही महत्त्वाचं नाही असं वाटतं मला. आणि मग दुःखाची गोष्ट अशी म्हणजे काय की आपला मॅक्स आता आपल्याला सोडून गेलेला आहे. तो काय आता आपल्यामध्ये नाही आहे, कारण आजारी पडला होता, त्याला दवाखान्यामध्ये म्हणजे त्याला इंजेक्शन गोळ्या वगैरे सर्व काही दिलं, तरी तो काय आपल्यामध्ये राहिला नाही. तो आपल्याला आता सोडून गेलेला आहे. तर भेटूया लवकरात लवकर पुन्हा. मी आंघोळ करून भेटतो लवकर, तोपर्यंत मी व्हिडिओ बघा. सॉरी, व्हिडिओ तर मीच काढणार आहे. आंघोळ केल्यानंतर परत भेटू. बाय बाय. आंघोळ तर काय झाली नाहीये, कारण थोडंसं म्हटलं चला अजून 5 मिनिटं थांबावं. अजून 5 मिनिटं थांबले. आणि महत्वाचं हे बघा, मशीनवरती पाणी ठेवले तर ठेवले, त्यालाच येतच चट्टे बघा कसे टाकलेले, आणि कचरा बघा. घर कसं ठेवायचं ह्यांना कळत नाहीये. आता मी असतो तर जाऊ देता, ते एक गोष्ट वेगळी. आता आता तरी काहीच नाहीये. हे व्हॅक्यूम बघा कुठलं, हे व्हॅक्यूम इथं ठेवायलंय. आता काय करायचं, आता जाऊ दे, आता काही करू शकत नाही आपण. वाईट तर या गोष्टीच वाटतं की अरे आमचा मॅक्स सोडून गेला आम्हाला. चहा वगैरे पिऊन मस्तपैकी मग केस जरा थोडीशी वेगळी झालेली आहेत, कारण केसांमध्ये थोडंसं जरा आता काम करायचं आहे केसांवरती, कारण मला केस करायचे कुरळी 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 केस करायचेत मला. त्यामुळे थोडंसं जरा केस वाढवलेत, आणि केसाची हालत जरा थोडीशी जरा गंभीर्याने घ्यायला पाहिजे, कारण केस खूपच ऑलरेडी कुरळी झालेत. हे कुरळी केस मला आवडत नाहीत, कारण माझी कुरळी केस वेगळे आहेत आणि हे केस वेगळे आहेत. मला करायचे कर्ली हेअर, त्यामुळे थोडेसे वाढवलेले आहेत. आणि बघू आपण काय होते काय नाही. जर माझ्या बजेटमध्ये मला भेटलं नाही तर ते पण 10,000-20,000, मग नाही करायचे भाई. मग 200 रुपयामध्ये कटिंग करून घ्यायचं मस्तपैकी. हा, मग जास्त पैसे कशाला घालवायचे, काय घालवायचे काय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत, म्हणजे देव आहेत आमच्यासाठी. हे बाकीचे ते देवच आहेत, पण हे आमच्यासाठी स्पेशल देव, म्हणजे त्यांच्यामुळे आज ते देव सुरक्षित आहेत. त्यामुळे ठीक आहे, चला. इथे चालले पुढे धुणं धुवायचं काम. आणि ते बघू शकता तिथे काल लग्न होतं, आणि आम्ही त्या लग्नामध्ये 2-3 वेळा जेवायला गेलो. लग्नासाठी तर नाहीच गेलो, फक्त जेवण्यासाठी गेलो तिथं आम्ही. 3 वेळा जेवण केलं, 3 वेळा. नाही नाही, 2 वेळा जेवण केलं. आणि पहिल्यांदा गेलो, जेवण केलं, परत घरी आलो, परत लग्नासाठी गेलो, परत जेवण केलं, परत आलो. माझ्यासोबत होता यश, सुशांत, प्रणय, प्रदीप दादा, उदय. आम्ही एवढे जण होतो, गेलो होतो सोबत, जेवण वगैरे केलं मस्तपैकी, परत रिटर्न आलो. आणि काय म्हणणार आता तुम्हाला, काय सांगायचं काय. जीवनामध्ये अतिशय असं म्हणजे दुःख होते मला, कारण पैसा नाही आहे जवळ, काय नाही आहे जवळ. पैसा नसला की माणसाला काही सुचत नाही, पैसा असला की काय होतं. पैसा असला की काय होतं भावांनो, पैसा पैसा महत्वाचा आहे. हे भारी वाटतं यार. हा, हे स्टिकर भारी वाटतात ते मला, म्हणजे जे श्रीकृष्ण बालगोपाल यांना आपण म्हणू शकतो. आता इकडे पण तसेच लावले सेम. हे बघा, इथं पण बघू शकता, जळून दाखवतो. थोडंसं घराला कलर द्यायची गरज आहे, कारण ज्यावेळेस बर्थडे होता ना, हे त्यावेळेस बघा ना, हे चिकट टेपचं तसंच आहे. हे चिकट टेपमुळे झालेलं आहे सर्व काही. आता हे मस्तपैकी परत एकदा घराला कलर वगैरे दिला की मग होऊन जाईल. हे आमचा समोरचा एरिया जो टेवीचा आहे, असा मस्त वाटतं. पण थोडंसं खाली आलं की हे बघू शकता, ह्याच्यामुळं थोडंसं आजारी मित्रांनो समजून घ्या. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कधी काय होऊ शकतं. तर चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका. लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. मराठी पब्लिक आपलं दाखवा, महाराष्ट्राचं प्रेम दाखवा सर आपल्या व्हिडिओला. काय तुम्ही म्हणजे बाकीचे कुठल्या कुठे निघून गेला आणि तुम्ही मला अजून पण सबस्क्राईब नाही केलं, हे काय पटलं नाही बरं का मला. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा. तर आंघोळ वगैरे करूयात आणि भेटू तुम्हाला परत. बघू अजून अजून आंघोळीचं काय फिक्स नाही, अजून अजून पण काय फिक्स नाही आंघोळीचं. बघू आपण पुढं काय होतं काय नाही.
म्हणजे माझ्या आयुष्याचं म्हणजे जे दिवस असतात माझे दिवस जे असतात माझे ते कसे असतात. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, नाश्ता करायचा, गाडी धुवायची, पुसायची, कामाला निघायचं, घरी यायचं, थोडंसं बसायचं, मग काय ते गेम वगैरे काय मित्रांसोबत पबजी वगैरे काय खेळायची, झोपायचं. त्यानंतर परत का हेच राहिलंय. बाकी तुम्ही सबस्क्राईब करणार, सबस्क्राईब वाढायला काम बिल सगळं सोडून देणार मी. मग नुसतं ब्लॉग, मग नुसतं ब्लॉग तुम्हाला कंटिन्युअसली रोज ब्लॉग बघायचं. आता काय नाही, आता आता कामाला जायला लागते मला, कारण थोडंसं जरा तुम्ही जरा सपोर्ट करत नाहीये. आमची बब्बी पण काय हे वाटले का गरीब आहे का? बब्बीचा ह्यो आयफोन आहे. बब्बीला ह्यो काय ह्याला काय म्हणतात, माऊस, मंकी का हे सगळं दिलं आम्ही. आयफोन बिफोन सगळे बब्बीला. हे काय त्याचे स्टिकर्स आहेत ते आम्ही आधीच लावले होते. आणि काय टेन्शन घ्यायचं काम नाहीये, कारण आज काही नाहीच आहे स्पेशल. तर ठीक आहे, होऊन जाऊ द्या. जे आत्ता चालू आहे ना ते आपल्याला काही जास्त काळ टिकवायचं नाही. हे बदलायचं आपल्याला, सर्व काही बदलायचं आणि हे तुमच्या हातात. तुम्ही लवकरात लवकर आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. पोराला, मराठी पोराला सपोर्ट करा. मराठी पोरगा पुढे जाईल. कारण जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करणार नाही तोपर्यंत मी काही पुढे जाणार नाही. लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लवकर. हा व्हिडिओ अपलोड झाला की तासाभरात 2-3 हजार 4,000 झाले पाहिजे सबस्क्रायबर्स. त्याशिवाय मज्जा नाही भाई जिंदगीमध्ये, त्याशिवाय मज्जा नाही. क्या करेगे तुम 100 सब्सक्राइबर लेके, बाकी ओके मिलियन में है. तो करा लवकर लवकर सबस्क्राईब करा. आता काय नाश्ता बिष्टाची सोय करतो, आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो. आंघोळीचं अजून काही फिक्स नाही, आंघोळीचं अजून काही फिक्स नाही. ते आपण बघू पुढच्या पुढे काय आंघोळीचं काय असेल ते. पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा. हा इथे एक स्टिकर तुम्हाला सांगायचं राहिलं. 1 2 अजून कुठे हा आपण मस्तपैकी बघा चड्डीवरती, आणि चड्डी म्हणजे भरमुडा आणि टी शर्ट याच्यावरतीच असतो आपण, जास्त काही नाही. आणि जास्त हा इकडे एक म्हणजे 3 बास. आणि हे बघा छोटा भीम इथे आहे जग्गूसोबत. इथे आहे चुटकी आणि राजूसोबत. इथे आहे राजूसोबत. इथे आहे जग्गू आणि चुटकीसोबत. मग ते कालिया ढोलू भोलू गेले कुठं? हा ते गेले कुठं? कालिया ढोलू भोलू आपले जीवा भावाचे मित्र आहेत, त्यांना विसरल्यानंतर मग काय होणार त्यांचं? हा एक तर त्यांना कपडे नाही घालायला, कालियाला तर कपडेच नाही, चड्डीवरती फिरतो बिचारा. ढोले बोलूचं तर काय हाईट वाढत नाही. जसं की आमच्या ग्रुपमध्ये एक जण आहे त्याची पण हाईट वाढत नाही. आता तुम्हाला माहित असेल कोण आहे काय, तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळलंच असेल. तर चला मग आता आता असं वाटतं त्याच्यावरतीच व्हिडिओ संपवा, काय या रांगोळीचं काय राहिलंच नाही. चला बाय बाय.